महानगरपालिका बघून तुम्हाला काय वाटतं? जगातली सगळ्यात चांगली महानगरपालिका होऊ शकते एवढी क्षमता असलेली महानगरपालिका. तुम्हाला जरी लक्षात राहतं कुठे नक्की कोणावर आम्हाला जरा लक्षात राहत. तुमचा आदेश किंवा तुमची सूचना कसं उल्लंघन झालं आणि कोणी केलं? कॅमेरा समोर आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाला थोडा चेव तर येतोच ना. त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली तर मुंबईतलं मराठी पण तुम्ही कसं टिकवून ठेवणार आहात? फडणवीस ब्रँड नाही, देवाभाऊ ब्रँड. फडणवीसचा काही स्वतःचा वजूद नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या युतीकडे भाजपासाठी हा चिंतेचा विषय आहे की संधीचा विषय आहे? की काही आम्हाला चिंता नाही हे एकत्रित आल्याची, आम्ही निश्चितपणे निवडू. की तपोवन म्हणा, आरे म्हणा, ह्याच्यावरनं तुमच्यावरती एकदम जहरी टीका झाली. एबी फॉर्म सुद्धा पळवले असं सुद्धा म्हणतात. हे आरोप तुमच्या दोन आमदारांमध्ये सुरेश सिंगचे आहेत. काही सामने हे ऐतिहासिक असतात. 2007ची निवडणूक, 2012ची निवडणूक, 2017ची निवडणूक, प्रत्येक निवडणुकीमध्ये हा एक नॅरेटिव्ह राहिलेला आहे की मुंबई धोक्यात आहे, ती महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. अख्ख्या मुंबईला माहिती आहे या प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये काय घडलेलं आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, पण मग हिंदुत्व वर्सेस मराठी लढाई आहे का? मी जे विजन मांडलं ते अस्तित्वात आणू शकतो हे मुंबईनी, पुण्याने, MMR रिजननी, नागपूरनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे. सगळ्या महानगरांना माहिती आहे की जे जे बोलत होतो ते सगळं करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे लोक आम्हाला मत देतात.